आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। लखन भैया एन्काउंटर प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा दोषी। प्रदीप शर्मा यांची जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यामध्ये शरणागती पत्करण्याचे हायकोर्टाचे आदेश। पुण्यामधील व्हीआयपी व्यक्तींची पोलीस सुरक्षा काढण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। शहरामधील 110 पैकी 85 जणांची सुरक्षा काढली। बेस्ट उपक्रमाच्या 170 बस गाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित। कुर्ला, मरोळ आणि आणिक या स्थानकांमध्ये यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू। हवेचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टचा उपक्रम। ठाणे शहरामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार। शहरामध्ये उद्या झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार। मुंबईमध्ये 2 दिवसात 12,000 फलक काढले। आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। मुंबई फलकमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार, पालिकेचा इशारा। रस्ते खोदाईच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार। कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश। पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना बांधकाम विकास आणि प्रोत्साहन नियमावली लागू। बेसिक FSI मध्ये 10% वाढ होणार। नवी मुंबईमध्ये निसर्गनिर्मित आश्रयस्थानं पाणथळी संपुष्टात आल्यानं स्थलांतरित फ्लेमिंगोंची भटकंती। हजारो पक्ष्यांकडून नवीन पाणथळाचा शोध सुरू।